कधी जवळ घेतलं होतं? का ग बाई डोळ्यात पाणी येतंय तुझ्या? आम्ही आहे की म्हणली होती ना, म्हणले होते ना. का ग बाई आम्ही तुझ्या आईसारखीच आहे म्हणली होती ना. तुला लेकीसारखं सांभाळतो म्हणली होती ना. तुमचं लग्न ठरलं त्यावेळेला सगळ्यांना सांगत होती माझी लेक नांदायला गेली पण माझ्या घरात एक लेक यायला आता म्हणली होती ना सासूबाईनं. तुमचं स्वागत केलं, औक्षण केलं, मुलगी सारखं तुम्हाला जपलं. कधीतरी आजारी पडला तर तुम्ही उठायच्या आधी भाकऱ्या पडवून बुट्टीत ठेवत होती. उठल्यावर तुम्हाला समजत अव्वा सासूबाईनं भाकऱ्या करून ठेवल्या. विचार करत आजारी होता, झोपलेला होता, कुठेतरी गावाला गेला होता. आता तुम्हाला टेन्शन होती की बाई घरातून अजून भाकऱ्या करायच्या आहेत, भाजी करायच्या आहेत, माणसं सगळी जेवणार आहेत आणि घरातून बघताय तर काय सासूबाईने सगळं करून ठेवलं होतं. सुनबाई गडबड करू नको, मी आहे की ग ना म्हणले होते ना. आज त्या सासूबाईला थँक्यू म्हणायचं आहे, आज त्या सासूबाईला धन्यवाद म्हणायचा आहे. नांदायला आल्यानंतर तुम्ही नांदायला यायच्या आधी 25 वर्ष 30 वर्ष त्या माऊलीनं जे मिळवून त्या तिजोरीत ठेवलं होतं ना, आल्या आल्या चाव्या दिल्यात तिनं. 25 वर्षाची तिजोरी भरलेली संपत्तीची चावी, त्या तिजोरीची चावी तुमच्या हातात विश्वासाने दिली. हे घे तिजोरीची चावी सुनबाई, जपून ठेव. आता मी म्हातारी झाली, माझ्या लक्षात राहत नाही, तुझ्याजवळ ठेव. काय होतं त्यात? 25 वर्षाची संपत्ती, घराची कागद, रानाची कागद, आयुष्यभराची संपत्ती 2 मिनिटात तुमच्या हातात ठेवली. काय विश्वास दाखवला असेल त्या सासून. आज त्या सासूबाईला थँक्यू म्हणायचं आहे, आज त्या सासूबाईला धन्यवाद म्हणायचा आहे. विचार करा, तुमच्या लग्नात वेळेला बघायला आली होती. अवा किती टेकणी आहे ग सुनबाई, हिलाच करायचं म्हणून तुम्ही चिंचवड पर्यंत आलायसा. विचार करा, त्या दिवशी सासूबाईनं तुम्हाला निवडलं म्हणून हा नेटाचा, सुखाचा आणि आनंदाचा संसार इथपर्यंत गेले 20 वर्षे चालू आहे. त्या सासूबाईला आज नतमस्तक व्हायचं आहे. मुलगा असेल, मुलगी असेल, तुम्हाला सुद्धा मुलगी सारखं सांभाळलंय. विचार करा, त्या माऊलीनं तिच्या लेकाला जर व्यवस्थित संस्कार दिले नसते तर तुमचा संसार सुराचा झाला असता का हो? तिने त्या माऊलीनं आयुष्याची 25 वर्ष 30 वर्षे आपल्या लेकाला व्यवस्थित घडवलं, शिकवलं, वाढवलं, निर्व्यसनी बनवलं, नोकरीला लावलं आणि एवढं पुण्यासारखं लेकरू तुमच्या हातात हात देऊन तुमचा संसार त्या माऊलीनं सुराला लावला. त्याच्यासाठी त्या माऊलीला आज थँक्यू म्हणायचं आहे. या सगळेजण पुढं पुढे या, त्या माऊलीच्या चरणावर पाण्याची धार सोडा.